उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी शिंदेंची बैठक. पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान बैठकीला महत्त्व. नाशिकमध्ये शिंदेंनी आयोजित केलेल्या बैठकीला गिरीश महाजन अनुपस्थित असणार. याआधी कुंभमेळ्यासाठी महाजनांनी घेतलेल्या बैठकीत दादा भुसेंची अनुपस्थिती. राज्यातील मोठ्या प्रकल्पांकडे उपमुख्यमंत्री शिंदेही लक्ष ठेवणार. फडणवीसांच्या वॉररूम शेजारी आता शिंदेंचा समन्वय कक्ष असणार. सूत्रांची माहिती. तंगड्यात तंगड घालण्याचा महायुती सरकारमध्ये कार्यक्रम सुरू. शिंदेंनी मला शहाणपणा शिकवू नये, संजय राऊतांचा प्रत्युत्तर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक. फडणवीस आज प्रयागराजला देखील जाणार असल्याची माहिती. वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय. आरोपींना कोर्टात आणताना ही टीम त्यांच्या अवतीभोवती असते. हे कार्यकर्ते कुणाचे? संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांचा गंभीर आरोप. अजित पवारांकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण. मुंडे दोषी ठरत नाहीत तोवर कारवाई नाही. देवगिरीतील बैठकीमध्ये अजित पवारांची ठाम भूमिका. सूत्रांची माहिती. पुरावे असूनही सिंचन घोटाळा सिद्ध झाला नाही. भाजपसोबत आहोत तोवर यंत्रणा आपल्यासोबत असल्याचं त्यांना वाटतं, पण अजितदादांना कोर्टाकडून तडाखा मिळायला हवा. अंजली दमानी यांचं वक्तव्य. आरोपी सुदर्शन घुलेची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. बीडमधील 2 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये पोलीस कोठडी संपल्यानंतर घुलेला न्यायालयीन कोठडी. वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. 18 मार्चपर्यंत अटक न करण्याचे निर्देश. खेडकर तपासामध्ये सहकार्य करेपर्यंत अंतरिम संरक्षण सुरू राहील. कोर्टाचं निरीक्षण.